नमस्कार, मी आहे स्वप्नील जाधव आणि आपण आज आलेलो आहोत पाचलला. तर माझ्या मामाच्या गावाला आलेलो आहोत आणि आपण आज फिरायला चाललेलो आहोत. कुठेतरी चाललेलो आहोत फिरायला. तामाने म्हणून हा आमचा मामाचा मुलगा आहे, तो बोलत आहे. अवली खूप आहे. तर तामाने घाटामध्ये आपण चाललेलो आहोत आणि हा आपल्याला तिथली काहीतरी माहिती वगैरे सांगेल अशी अपेक्षा करू. तर आता आपण आलेलो आहोत हे मांडावरती. तर आमचा काय नाव तुझं? मामाचा मुलगा प्रणय हा याच्याबद्दल माहिती सांगेल, ते आपण पाहू शकता. हा चल रे भाऊ पुढं. हा आणि आता कॅमेरात बघा आणि सांगा. ते बघा ते टॉवर दिसतंय बघा. काही दिसतंय? अरे सूर्य दिसतोय तिथं. अरे तिथे टॉवर आहे बघा, तिथे आपण जाणार आहोत. मी काय म्हणतो माहितीये, एवढ्या लांबची माहिती ना इथं सांग ना. आधी हे बघ, हे काय समोर दिसतंय सांग. याला बोलतात आमचा मांड. याला मांड बोलतात. याला तुमचा मांड म्हणतात, बरोबर? होळीचा मांड बोलतात ना. इकडे ये आणि इकडनं सांग. अशी होळी उभी करतात. कुठं? इकडे डान्स बीस असतो. आम्ही करतो, तसं पण आवडत नाही मला. आवडत नाही अशा बघ. इथं मस्त पालखी बिलकी येते. इथं ओटी बिटी भरतात आणि चला पुढच्या. नमस्कार, मी आहे स्वप्नील जाधव. तर हा आहे मामाचा कार्टा, आपला मामाचा मुलगा प्रणय. आणि हा आपल्यावर आपली तीच गाजवतोय काय ती. तर ह्याचे दोन शब्द ऐकून घेऊया असं मी म्हणतो. आणि ह्या नजारा तर चांगलाच वाटतोय, तुम्हाला हे आवडेल, नक्की पहा. पाहत राहा मारी भारी क्रिएशन्स. अरे हॅलो म्हणजे काय फोनवर बोलतस? मोठ्यान बोल. अरे माझ्या डोळ्यासमोर सूर्य येत. अरे मग उचल त्याला. डोळ्यासमोर येतोय तर आम्ही काय करणार त्याला? अरे तो डोळ्यासमोर येत आहे म्हणून मी बघू नाही शकत कॅमेराकडे. मग खाली बघणी बोल. खाली बघूनच बोलतो. अशा प्रकारे मी तुम्हाला सरप्राईज कॅमेरा खाली लावला, बोल. मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. तामाण्याच्या घाटीत जाऊन कसं दिसेल माहिती आहे? एक नंबर नजारा आहे, एक नंबर. आता आपण चालत जात आहोत. अर्धा पाऊण तास लागतो चालत जाय, आणि गाडीने गेलात तर 5 मिनिटं. उतारा एक नंबर आहे, तुम्ही पाहू शकतात नंतर, पण आता नाही. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर किती सुंदररित्या त्याला बनवलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता. हा तुम्ही पाहू शकता, एकदम घसघशीत नजारा. शब्द बघा जाऊ दे काय असू दे, पण तुम्हाला त्याच्या मागच्या भावना कळण्याच्या महत्वाचं आहे. नमस्कार, मी आहे स्वप्नील जाधव आणि आपण आता आलेलो आहोत मोन्या व्हाळाच्या इथं. तर ह्या मामाच्या मुलांनी आम्हाला सांगितलं की इथं मोना व्हाळ म्हणून काहीतरी आहे. तुम्ही पाहू शकता हे मोना व्हाळ काय आहे ते. तर आमचा मामाचा मुलगा दाखवणं सांगणार आहे या नदीबद्दल. बोल पटकन. हे मोनावाळ आहे. पूर्ण पाण्याचा आवाजच नाहीये. पूर येऊ दे काय येऊ दे, पाण्याचा आवाजच नाहीये. वा वा वा. मग पाणी येतं की नाही याच्यात ना? ऑफकोर्स यार. हा ऑफकोर्स. आणि मामाचा मुलगा 4 शब्द सांगत आहेत, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगतो. आणि माझ्या काय भाषण बोलतो. आणि मारामारी चाललेली आहे आजूबाजूला. मारामारी चाललेली आहे, मोठी धडाक्यात मारामारी. तुम्ही ऐकू शकता. तुम्ही जर हेडफोन लावले असाल तर तुम्ही नक्की ऐकू शकता. कुठेतरी बाजूच्या वाडीमध्ये भानगड्या झालेल्या आहेत चालू, दगडाफोडी झालेली आहे. तर नमस्कार. किती वेळा. तर आणि हा धूम चाले धूम बघू शकता तुम्ही, पोचलेला आहे एकदम तो. तर हा आहे आमचा भाऊ साहिल जाधव. तुम्ही यांना पाहिलाच असाल मॅन्युसेस वाईल्ड मध्ये. तर ओव्हर ऍक्टिंग तर करायलाच पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे की बघा ना तुम्ही इकडे डोंगर बिगर पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे आहे ना सह्याद्री पर्वत आहे. तर म्हटलं खूप वर्षांनी मामाकडे जाऊया. काय यांचं चालू आहे. हा खूप वर्षांनी म्हटलं मामाकडे जाऊया आणि हे जरा नजारे आहेत त्यांच्याकडचे ते हे बोडके शेती काम म्हणून आहे तिथे. तर आम्ही म्हटलं की जरा बघा, तुम्ही पाहू शकता नजारा सह्याद्री पर्वत.
तर टावरच्या इथं अजून काय पोचलो नाही आम्ही. टावर करून पण यांच्या इकडचा नजारा आहे ना एकदम अप्रतिम. ह्या मामाच्या पोराने इकडे आणला वर, सांगितलं ना अर्धा तास लागेल, अर्धा तास पूल कोणता 1 तास झाला तरी काय त्या टावरवर पोचलो नाही अजून आम्ही. दमलेलो फार. बाबा ताप. कोण अर्जुना पाचल यांचा पूल आयला लयच काळा दिसतो रे. काला म्हणजे पिठासारखा दिसशील कधी तू नाचण्याच्या. मग तर हा आमचा भाऊ आहे. अरे माहिती आहे पोपली. जाऊ दे चला. तर मी तुम्हाला सांगतो आहे आता पुढे जाऊ आपण आनंदानी. नमस्कार. नमस्ते तरी म्हण. परत आलेला आहे मी. हा डोंगर चढून ह्या मामाच्या पोरग्याने आमच्या सर पायाचा खुळखुळा केला. आम्हाला सांगितलं ना अर्धा तास लागल. 1.5 तास झाला तरी काय टावर अजून येत नाही. पायाचं झालं गोळ. उद्या काय आम्ही घरी जात नाही असं वाटतंय मला, पण आम्ही जाणार. हम जाएंगे, हम जरूर जाएंगे. आता आपण आलेलो आहोत ह्या टावरच्या जवळ. आता तिथून आपण हे आजूबाजूची दृश्य पाहणार आहोत. तर मी म्हटलं की ह्या वेळेस जरा मामाकडे जाऊन काहीतरी करायला हवे. तर म्हटलं जाऊ दे, आता काय करायला नाही भेटलं तर हे जरा बघतोय आपण ते दाखवावे अशी श्रींची इच्छा होती. इकडे बघ. म्हणून मी आनंदाने. कोण रे? अरे तिकडनं देखेगा मैं. आपण पाहू शकता हा नजारा किती अप्रतिम आहे. इथे जे ते जंगल तोडलंय ना तेही किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता. सुप्रतिम.